नमस्कार, न्यूज टाइम मध्ये आपलं स्वागत। शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांचं आज पहाटे मुंबईत निधन। देशभरातील राजकीय नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली। केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते मुंबईत बुलेट ट्रेन बोगद्याचं ब्लास्टिंग। देशात पहिल्यांदाच समुद्राखालून 7 किलोमीटर धावणार रेल्वे प्रकल्पाला उशीर झाल्यानं भाजपा आमदार आशिष शेलारांची उद्धव ठाकरेंवर टीका। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारांकडून नवीन पक्ष चिन्हाच्या ब्रँडिंगला सुरुवात। खासदार अमोल कोल्हेंच्या आवाजात प्रदर्शित केला व्हिडिओ। नवीन चिन्हाच्या लॉन्चिंगचा रायगडावर होणार सोहळा। शरद पवार यांनी तुतारी हे चिन्ह विरोधकांना वाजविण्यासाठी घेतलं असावं। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा। संस्थापक अध्यक्षाकडून पक्ष हिसकावून घेण्याची देशात पहिल्यांदाच घटना। अदृश्य शक्तीच्या विरोधातील लढा सुरूच ठेवू, सुप्रिया सुळेंनी व्यक्त केला निर्धार। आम्ही कुठल्याही धमक्यांना घाबरत नाही, मी पण शिवसेनेत होतो विसरू नका। छगन भुजबळ यांनी मराठा आंदोलकांना दिला इशारा। विरोधक गुजरातच्या नावानं विनाकारण खडे फोडतात। विरोधकांनी निवडणुकीसाठी पकडलेली ही लाईन आहे। अजित पवारांची विरोधकांवर टीका। लोणावळा फिरण्यासाठी गेलेल्या इंजिनियर तरुणीचा खोल दरीत पडून मृत्यू। शिवदुर्ग मित्र पथकानं 24 तासानंतर तरुणीचा मृतदेह काढला बाहेर। महिला प्रीमियर लीगच्या उद्घाटनापूर्वी शाहिद कपूरनं शेअर केला डान्स रिहर्सलचा व्हिडिओ। आज होणार उद्घाटन सोहळा। अश्विननं रचला इतिहास। इंग्लंड विरुद्ध 100 क्रिकेट कसोटी बळी घेणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज। न्यूज टाइम मध्ये आज इथेच थांबूया। अधिक माहितीसाठी लॉग इन करा etv-bharat.com।